आकाशवाणी. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्येतलं राम मंदिर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी खुलं. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं सर्वेक्षण राज्यभर सुरू. कॅनडाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्हिसामध्ये 35% कपात. आणि खेलो इंडिया युवा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. अयोध्येमधल्या राम मंदिरात काल झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराचे दरवाजे खुले झाले. आज पहिल्याच दिवशी श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काल आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातले नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. हा सोहळा देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. 31 जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 कॅन्टॉन्मेंट बोर्डांमध्ये होणार आहे. राज्यातले एकूण 1.25 लाखाहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकारी यात सहभागी झालेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेले मराठा बांधव आज पुण्यात दाखल झाले. पुणे, पिंपरी चिंचवडमधून हा मोर्चा मुंबईकडे रवाना होईल. हा मोर्चा आज रांजणगाव इथून कोरेगाव भीमा मार्गे चोखी दाणी खराडी इथं मुक्काम करेल. उद्या त्यांचा मुक्काम लोणावळ्यात होईल. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल केला आहे. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणूनही साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पराक्रम दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. नेताजी यांचं असामान्य धैर्य आणि प्रभाव यानं भारतीयांना वसाहतवादाविरोधात लढण्याची प्रेरणा दिली. देश नेहमीच त्यांचं कृतज्ञतेनं स्मरण करेल, असं त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पराक्रम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठीचं नेताजी यांचं अजोड समर्पण सतत प्रेरणा देत राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग आणि अर्जुनराम मेघवाल आणि खासदारांनी आज सकाळी संविधान सदनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहे. पराक्रम दिनाच्या निमित्तानं दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संध्याकाळी सहभागी होतील. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण संध्याकाळी 6:15 पासून आपल्याला आकाशवाणीवर ऐकता येईल. त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी संध्याकाळचं 7चं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6ला प्रसारित होईल. वृत्तविशेष हा कार्यक्रम रात्री 8:15 वाजता प्रसारित केला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात बाळासाहेब ठाकरे यांचा अतुलनीय प्रभाव होता. त्यांचं नेतृत्व, आपल्या आदर्शांप्रती असलेलं समर्पण आणि वंचितांसाठी आवाज उठवण्याची कटिबद्धता यामुळे ते असंख्य लोकांच्या हृदयात कायम राहतील, असं त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला यंदाचा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार जाहीर झालाय. आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. यात पुरस्कार विजेत्या संस्थेला 51 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिलं जातं. हवाई मदत पुरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या या तुकडीची स्थापना 1942 मध्ये झाली होती.
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या नवी दिल्ली इथं हमारा संविधान हमारा सम्मान अर्थात आमचं संविधान आमचा सन्मान या अभियानाचा प्रारंभ करतील. कायदा आणि न्याय मंत्रालयाअंतर्गत 1 वर्ष चालणाऱ्या या अभियानाचं उद्दिष्ट भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणं आणि देशाला एकत्र बांधून ठेवणारी सामायिक मूल्य साजरी करणं हे आहे. सर्वांना न्याय, घरोघरी न्याय, नवभारत, नवसंकल्प आणि विधी जागृती अभियान या प्रमुख संकल्पनांवर ते आधारित आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कॅनडानं चालू वर्षात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्हिसामध्ये 35% कपात करण्याचा निर्णय घेतला असून यंदा 3,60,000 विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याचा कॅनडा सरकारचा विचार आहे. परदेशातून विक्रमी संख्येनं विद्यार्थी येत असल्यानं कॅनडामध्ये घरांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कॅनडा सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा केवळ 2 वर्षांसाठी व्हिसा देणार आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना व्हिसा न देण्याचा निर्णयही कॅनडानं घेतला आहे. दक्षिण चीनच्या शिंजियांग प्रांताला आज 7.2 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. राजधानी दिल्लीमध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपानंतर नोंदवल्या गेलेल्या एकूण 14 धक्क्यांपैकी 2 धक्क्यांची तीव्रता 5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होती, असं चीनच्या प्रसारमाध्यमांनी म्हटलंय. चीनलगतच्या कझाकस्तानमध्येही 6.7 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप नोंदवला गेला असून त्यापाठोपाठ बसलेले धक्के उझबेकिस्तानमध्ये देखील जाणवले. राज्याच्या विविध भागातल्या नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ झालाय. याविषयी अकोला जिल्ह्यातले प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे लाभार्थी राजेंद्र मेश्राम यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. मी जो पीएम स्वनिधी योजनेतून लाभ घेतलेला आहे 10,000चा, त्याच्यामुळे माझा जो सिजनेबल व्यवसाय आहे त्यांच्यामुळे मला खूप काही अशी मदत मिळालेली आहे. आणि नंतर जो 20,000 रुपये मदत जास्त मिळालेली आहे आणि नंतर जे 50,000 रुपये मिळाले त्याच्यामुळे आणखी माझा व्यवसाय थोडा फार वाढलेला आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत राज्यातल्या खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकांसह एकूण 21 पदकांची कमाई केली. योगासनांमध्ये 2, तलवारबाजी आणि जिम्नॅस्टिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी 1 सुवर्णपदक कमावलं. 6 सुवर्णपदकांसह एकूण 13 पदकं जिंकून तामिळनाडू पहिल्या स्थानी आहे. राज्याच्या आर्यन दवंडेनं जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णपदक जिंकून राज्याला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. मुलींच्या सांघिक सायकलिंगमध्ये तामिळनाडूला सुवर्ण आणि महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं. मुलांच्या सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या वेदांत जाधवनं रजत पदकाची कमाई केली. मुलांच्या सांघिक सायकलिंगमध्ये राज्याच्या संघाला रजत पदक मिळालं. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं भंडाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांकडून अंशकालीन वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीची विस्तृत माहिती newsonair.gov.in/vacancies या वेबसाईटवर पीटीसी इन भंडारा महाराष्ट्र या विषयाअंतर्गत उपलब्ध आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातले अर्ज 28 जानेवारी 2024 पूर्वी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडे पाठवावेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यात व्यक्तिगत कारणास्तव न खेळण्याचा निर्णय विराट कोहलीनं घेतलाय, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज दिली. 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतला पहिला सामना गुरुवारी हैदराबादमध्ये सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्येतलं राम मंदिर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी खुलं. मराठा समाजाचं मागासलंय पण तपासण्यासाठीचं सर्वेक्षण राज्यभर सुरू. कॅनडाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्हिसामध्ये 35% कपात. आणि खेलो इंडिया युवा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.